आम्ही आलो आहे तिथे कार्यक्रमासाठी आणि माईक बीक घेऊन तयार आहे. बघूया आता सुरू करणार आहे. नमस्कार, वुमन्स डे विशेष व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर 8 मार्चला वुमन्स डेच्या दिवशी मी एक वेगळं काहीतरी करायचं म्हणून एका छान कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. हे जे तुम्ही आता पाहताय ते आहे डोंबिवलीतलं पलावा इथलं एक्सपिरिया मॉल. इथे वुमन्स डेच्या दिवशी ठाणे पोलिसांसह एक फ्लॅशमॉबचं आयोजन केलं होतं आणि तिथे ज्याने आयोजन केलं होतं त्याने मला तू अँकर करशील का म्हणून विचारलं होतं. तर त्यासाठी मी तिथे अगदी संध्याकाळी पोहोचलेले. यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती आहे थिएटर करते किंवा बोलते, न्यूज अँकरिंग करते वगैरे वगैरे, त्यामुळे मला बोलायची सवय आहे. पण प्रत्यक्ष लोकांसमोर जाऊन बोलणं हे जरा कठीण वाटतं आणि आहेच कठीण. पण मी म्हटलं करून बघूया नवीन काहीतरी वुमन्स डेच्या दिवशी आणि म्हणून मी गेले हो म्हटलं आणि छान झालं. 2 ठिकाणी कार्यक्रम होते. एक एक्सपिरियाला होता आणि एक मेट्रो मॉलला होता. तिथे जायला वेळ होता. तत्पूर्वी माझी मैत्रीण भेटली होती. थोडं तिच्याबरोबर खाऊन वगैरे घेतलं. एक्सपिरियाचा जो फूड कोर्ट आहे, ही बाय द वे माझी मैत्रीण. थांबा, येते नेहा. तिला कॅमेरा सुरू केला तशी ती एवढी हसायला लागली ना, मी म्हटलं ठीक आहे तू खाऊन घे आधी. आणि मग सुरू झाला कार्यक्रम. आधी आपण थोडी डान्सची झलक बघूयात. रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रकाशयुक्त आणि गर्दीच्या रस्त्यांचा वापर करा. आपले लोकेशन कुटुंबियांना कळवा आणि संशयास्पद परिस्थिती असल्यास तिथून दूर व्हा. आत्मसंरक्षणासाठी स्वरक्षण हे प्रत्येक महिलेने शिकलेच पाहिजे. आपले डोळे, नाक किंवा गुडघ्याला लक्ष्य करणे हा एक प्रभावी मार्ग असतो. स्वतःला सशक्त करण्यासाठी तुम्ही स्वरक्षणाचे प्रशिक्षण घ्या.
प्रत्येक महिला ही ताकद, हिंमत आणि आत्मविश्वासाचा एक आदर्श आहे. चला या महिलांना सुरक्षिततेसाठी जागरूक करूया आणि त्यांना सशक्त बनवूया. आपली एक छोटीशी कृती समाजात मोठा बदल घडवू शकते. खूप खूप शुभेच्छा. आणि विशेषतः जे पुरुष आज महिला दिन सेलिब्रेट करायला त्यांचे स्पेशल म्हणलं घेऊन आले, तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला असेल. मला तुमच्याकडे काही जणांना विचारायचं, तुम्ही जर तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्यात. कसा वाटला कार्यक्रम? मला महिला सुरक्षेचा मुद्दा आपण आता इथे मांडलाय. महिला आता खरोखर सुरक्षित आहेत असं वाटतंय का? सुरक्षित आहेत आपल्या महाराष्ट्रात? आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काही धन्यवाद. काकी बोलणार आहे तिकडे. तुम्हाला काय वाटतं, महिला खरोखर सुरक्षित आणि कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? फार छान वाटला. खरोखर पोलीस निरीक्षक आणि महिला आहेत, तर खरोखर पोलिसांमुळं महिला सुरक्षित राहू शकते. आणि आजचा प्रोग्राम करायचा हृदयाला चाटून गेला की फार सुंदर केलं त्यांनी. त्यांचा अभिनय म्हणजे मनाला एकदम खेद करून गेला. तर थँक्यू त्या टीमला आणि ज्यांनी हे योजना करून आले त्यांच्यासाठीही धन्यवाद. आणि सगळ्या वुमनला थँक्यू. वुमन्स डे खरोखर फार सुंदर. तुम्हाला पण थँक्यू. तर तुम्ही जसं नमूद केलं, महाराष्ट्र पोलीस आहेत. ठाणे, मुंबई, पुणे सगळे महाराष्ट्र पोलीस दल जे इतकं सजग आहे, सदरक्षण आहे, फलनिग्रहण आहे, ज्यांचं मोठं आहे. आपला आजचा कार्यक्रम हा सुद्धा पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंबरे आणि DCP श्री अतुल झेंडे यांच्यासह मानपाडा पोलीस ठाण्याचे जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत विजय कादमळे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण इथे केला होता. आणि तुम्ही सगळ्यांनी जो त्याला प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि आणखी एक मी बघते अनेकांनी फोटोज व्हिडिओज काढले. जेव्हा हे फोटो शेअर कराल तेव्हा पिढीचं जे इंस्टाग्राम हँडल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.
असा झाला डान्स परफॉर्मन्स. अक्षय घाडी म्हणून जो डोंबिवलीतला कोरिओग्राफर आहे त्याने हे सगळं डान्स आणि हे सगळं आयोजन मुळात केलं होतं. आणि त्यांच्या टीमने पण म्हणजे हे सगळे अगदी दूरवरून मालाडवरून वगैरे डोंबिवलीपर्यंत येऊन मग त्यांनी परफॉर्म केलं. अत्यंत शॉर्ट स्वीट आणि मस्त मेसेज दिला. त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी जायला, मेट्रो मॉलला. आणि मध्ये ना मला ही अशी गाडी आणि त्यातनं ते जे कामगार आहेत ते जाताना दिसले. मला अक्षरशः ते पुष्पाचं जो सीन आहे तेच आठवलं. आणि मग मेट्रोला पोचलं. मेट्रोला शूट नाही मला फार करता आलं, कारण मगाशी जेव्हा मी केलं तिकडे जेव्हा चालू होता कार्यक्रम तेव्हा नेहा होती बरोबर, आणि नेहा युजली शूट वगैरे तिने केलं. पण इथे फारसं कुणी नव्हतं माझ्याबरोबर, बाकी ऑडियन्सचं खूप होतं, क्राऊड होतीच. इथे मेट्रोमध्ये ना त्या दिवशी वुमन्स डे असल्यामुळे काही कार्यक्रम म्हणजे असं हे फ्री नेल आर्ट, फ्री हेअर ब्रीडिंग, टॅरो कार्ड रीडिंग वगैरे वगैरे आयोजित केलं होतं. तोही कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही डोंबिवलीत आलो. तारा म्हणून जे हॉटेल आहे ते म्हटलं जरा खाऊन घेऊया, कारण ऑलमोस्ट रात्रीचे 9-10 वाजले होते. आणि मग खाऊन वगैरे इथे ना, बरं मी या हॉटेलचा रिव्ह्यू तुम्हाला नंतर कधीतरी देईन, पण मला थोडक्यात त्या दिवशीचं सांगायचं ना, हा कॉर्न क्रिस्पी जो प्रकार आहे तो प्रचंड आवडला. तुम्हाला मी जेव्हा जाईन तेव्हा पुन्हा नव्याने रिव्ह्यू देईन. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. महिला दिनाच्या तुम्हाला लेट का होईना, एव्हरीडे इज अ महिला दिन, त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. त्याशिवाय मी पहिल्यांदा लोकांमध्ये कसं बोलले ते नक्की सांगा. नवीन व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय.